तसेच उत्कृष्ट कामासाठी 3000 रुपये रोख. खूप खूप अभिनंदन. तदनंतर या ठिकाणी आपण पंचक्रोशी चतुर्थ क्रमांक आणि पंचक्रोशी चतुर्थ क्रमांक बक्षीस वितरण करण्यासाठी मी भालचंद्र पाटील, महेश तळे आणि भूषण कुडतरकर आपणास विनंती करणार आहे. पंचक्रोशी गटातील चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस वितरण करायचं आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस महेश तळे आपण देखील यायचंय. चतुर्थ रोख बक्षीस दिलं जातोय अर्थात नागेश्वर आवाज. कमान नागेश्वर आवाज आपण यायचं आणि आपलं बक्षीस आपण स्वीकारायचं आहे. रोख 50,000 आणि आकर्षक चषक या ठिकाणी आपण स्वीकारायचं आहे. नागेश्वर आवाज या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण उत्तम खेळ केला. आपल्याला सेमीफायनल मध्ये पराभूत व्हावं लागलं तरी सुद्धा आपण या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाच्या मानकऱ्याला आपलं देखील मनस्वी आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन. रोख 50,000 आणि आकर्षक चषक मी तीनही मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे बक्षीस वितरण करायचं आहे. खूप खूप अभिनंदन. अर्थात नागेश्वर आवाज जबरदस्त खेळ. गतवर्षी देखील आपण या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि बक्षिसाचं देखील पात्र ठरला म्हणून आपलं विशेष अभिनंदन. धन्यवाद नागेश्वर आवाज. खूप खूप अभिनंदन. तदनंतर या ठिकाणी चतुर्थ क्रमांक जिल्हा स्तर आणि ह्या बक्षिसाचं वितरण करण्यासाठी मी विनंती करणार आहे रमेश खेडेकर, भूषण वाडेकर आणि ऋषिकेश भोईर आपणास विनंती करतोय आपण तीनही मान्यवर या ठिकाणी चतुर्थ क्रमांक जिल्हा स्तराचं बक्षीस वितरण करण्यासाठी यायचं आहे आणि या ठिकाणी या चतुर्थ क्रमांकासाठी रोख 50,000 आणि आकर्षक चषक आणि या बक्षिसाचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच मारिदेवे दहरांड. कमान मारिदेवे दहरांड आपण सर्व टीम या ठिकाणी यायचं आणि आपल्या बक्षिसाचा आपण स्वीकार करायचा आहे. उत्तम खेळ सर्वोत्तम खेळ आपल्या माध्यमातून या ठिकाणी मांडला गेला. मॅट वरील या ठिकाणी कबड्डी स्पर्धा, इंडोर कबड्डी स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी सुंदर पद्धतीने खेळलात त्याबद्दल आपलं देखील मनस्वी आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन. तीनही मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाच्या बक्षिसाचे वितरण करायचं आहे. रोख 50,000 आणि आकर्षक चषक. सुंदर कबड्डी स्पर्धा या ठिकाणी झाली. 32 संघांची कबड्डी स्पर्धा होती आणि या 32 संघांमध्ये आपण चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेला. खूप खूप अभिनंदन. तदनंतर पुढील तृतीय क्रमांक महिला गटातील तृतीय क्रमांक बक्षीस वितरणासाठी विनंती करणार आहे सिद्धता म्हात्रे सलोनी माने. या सिद्धता म्हात्रे सलोनी माने आपण पुढे यायचं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी महिला गटाचा तृतीय क्रमांकाचं बक्षीस वितरण करायचं आहे. तृतीय क्रमांकासाठी रोख 50,000 आणि आकर्षक चषक या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल. कमान दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल. सर्व खेळाडू आपण यायचं आणि आपला बक्षीस मात्र आपण स्वीकारायचा आहे. दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल. खूप खूप अभिनंदन. तदनंतर पंचक्रोशी कबड्डी स्पर्धा तृतीय क्रमांक बक्षीस वितरण करण्यासाठी विनंती करणार आहे सुहास म्हात्रे, अमोल वाडेकर आणि तुषार भोईर. मी आपणास विनंती करणार आहे तृतीय क्रमांकात पंचक्रोशी बक्षीस वितरण करायचं आहे. तृतीय क्रमांक बक्षीस अर्थात 50,000 रोख आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतो तो म्हणजेच गावदेवी वावे. कमॉन गावदेवी वावे आपण यायचंय.
बक्षीस मात्र आपण स्वीकारायचं आहे। गतवर्षी देखील आपण या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळलात, आता 64ची भाग्यपत्रिका आणि गतवर्षी देखील आपण बक्षिसात पात्र ठरला होतात आणि याही वर्षी आपण या बक्षिसात पात्र ठरतात। आवडी व्हावे आपण या प्लीज। खूप खूप अभिनंदन, या लवकर यायचं आहे। क्रमांक जिल्हा स्तर पुरुष गट बक्षीस वितरणासाठी या ठिकाणी विनंती करणार आहे राजन भिसे, तेजस मात्रे, ऋषिकेश पाटील या तीनही मान्यवरांना विनंती करणार आहे। जिल्हा स्तर तृतीय क्रमांक बक्षीस वितरण साठी आपण यायचं आहे। संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय अर्थात पांडवादेवी रायवाडी। कमान पांडवादेवी रायवाडी प्रथमेश तळे आपण देखील यायचं बक्षीस वितरणासाठी आणि पांडवादेवी रायवाडी आपण यायचं, आपल्या बक्षिसाचा आपण स्वीकार करायचा आहे। रोख 50,000 रुपये। आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन। क्या बात। तदनंतर पुढील द्वितीय क्रमांक जिल्हा स्तर महिला गट आणि ह्या द्वितीय क्रमांकाचं बक्षीस वितरण करण्यासाठी मी भाग्यश्री थळे, सानिका माने, सिद्धता मात्रे आणि सर्व आपण यायचं आहे। आपण महिला गटाच्या द्वितीय क्रमांकाचं बक्षीस वितरण करायचं आहे आणि याच्यासाठी रोख रक्कम 75,000 रुपये आणि आकर्षक चषक। क्रमांक अर्थात पंचकृषी गट या पंचकृषी गटातील बक्षीस वितरण करण्यासाठी मी महेशजी माने, मिलिंदजी वाडेकर, रवींद्र म्हात्रे, राहुल भोईर आपणास विनंती करणार आहे। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस वितरण करण्यासाठी पंचकृषी गट आणि या द्वितीय क्रमांकासाठी रोख 75,000 रुपये आणि आकर्षक चषक। या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच पंचकृषी गटातील जय हनुमान वाघोडे। कमान जय हनुमान वाघोडे।
करणार आहे अशोकभाई थळे, अमित करमळे, रवींद्र म्हात्रे पवार सर यांना विनंती करणार आहे. आपण जिल्हा स्तरातील द्वितीय क्रमांकाचं बक्षीस वितरण करायचं आहे आणि जिल्हा स्तर द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 75,000 रुपये आणि आकर्षक चषक. पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करणार आहे जिल्हा स्तरासाठी पुरुष गट द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतो तो म्हणजेच ओमकार वैश्वे. कमान ओमकार वैश्वे, डबल धमाका. तदनंतर या ठिकाणी पब्लिक हिरो अर्थातच तत्पूर्वी आपण एक छोटासा सन्मान करतोय. या ठिकाणी समालोचक म्हणून संजय म्हात्रे 3 दिवस या ठिकाणी कार्यशील होते आणि त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी मी आदरणीय दिलीप शेठ होईल आता छोटम शेठ आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संजय म्हात्रे उत्तम समालोचक आहेत. अर्थात अलिबाग तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आपण त्यांना पाहत असतो. आपल्या मधुर वाणीनं या ठिकाणी धावतं वर्णन अगदी चांगल्या पद्धतीनं करत असतात आणि याही ठिकाणी आपण 3 दिवस त्यांना ऐकलंय पाहिलंय आणि म्हणून त्यांना देखील आपण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी विनंती करणार आहे. आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ मी आपणास विनंती करतोय. संजयजी म्हात्रे आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहे. खरं तर या कबड्डी स्पर्धेमध्ये जे बक्षीस पात्र संघ झाले ते निश्चितपणे खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहात, आपण नशीबवान आहात. एक मोठ्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात आणि हे चिरकाळ स्मरणात राहण्यासारखं आहे. कारण महाराष्ट्रातील नामांकित कबड्डी स्पर्धा म्हणून खऱ्या अर्थानं
ही कबड्डी स्पर्धा अनेकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि ह्या अशा कबड्डी स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला। पंचकृषी गट तर 64 संघांमध्ये या ठिकाणी खेळला आणि या 64 संघांमध्ये आपण खऱ्या अर्थानं हिरो ठरलेला आहात। चतुर्थ क्रमांक असेल, तृतीय क्रमांक असेल, द्वितीय क्रमांक असेल आणि प्रथम क्रमांक असेल। आणि जिल्हा स्तरावरील महिला प्रौढ गट 16 संघांमध्ये झाला आणि जिल्हा प्रौढ गट 32 संघांमध्ये झाला। मी या ठिकाणी संजयजी म्हात्रे यांचा सन्मान आदरणीय दिलीप शेठ होईल आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। संजय म्हात्रे उत्तम समालोचक, उत्कृष्ट समालोचक आणि नेहमीच धावतं वर्णन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। मग पंचकृषी कबड्डी स्पर्धा असू द्या, जिल्हास्तर कबड्डी स्पर्धा असू द्या किंवा अशी एक मोठी कबड्डी स्पर्धा असू द्या। खूप खूप धन्यवाद। आणि हा किताब स्वीकारण्यासाठी मांडवा संघाची निमिषा म्हात्रे आपण लगेचच या ठिकाणी यायचा। आणि करमळे सर आपण देखील यायचंय, यांना विनंती करतोय। गणेश आपण देखील यायचंय, गणेश पाडावे पब्लिक हिरो पंचकृषी गट आणि ह्याच्यासाठी रोख 5000 रुपये आणि आकर्षक चषक अर्थात पब्लिक हिरोचा सन्मान दिला जातोय तो म्हणजेच नागेश्वर आवाज संघाचा अक्षय कवळे। कमॉन अक्षय कवळे, डीजे ऑन। अक्षय कवळे या प्लीज कमॉन पास। अक्षय कवळे कमॉन पास। खूप अभिनंदन अक्षय कवळे। रोख 5000 रुपये आणि आकर्षक वैयक्तिक सन्मानात पंचकृषी कबड्डी स्पर्धा 3 दिवस अक्षय आपण या ठिकाणी खेळला। मनपूर्वक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन। धन्यवाद, धन्यवाद डीजे आणि धन्यवाद मान्यवर। त्यानंतर या कबड्डी स्पर्धेतील जिल्हा स्तरातील पब्लिक हिरो आणि हा बक्षीस वितरण करण्यासाठी मी महेश माने, नितेश अष्टमकर आणि मंथन तळे आपणास विनंती करणार आहे। आपण यायचं आहे आणि या ठिकाणी पब्लिक हिरोचा आशुतोष तळे आपण देखील यायचं आहे। या ठिकाणी जिल्हास्तर पब्लिक हिरोचा बक्षीस वितरण करायचं आहे। तीनही मान्यवर आकर्षक चषक आणि रोख 5000 रुपये आणि जिल्हा स्तरावरील पुरुष गटामध्ये पब्लिक हिरोचा सन्मान दिला जातोय
तो म्हणजेच पांडवादेवी रायवाडी संघाचा प्रशांत जाधव. कम ऑन प्रशांत जाधव यायचं आहे. प्रशांत जाधव का खूप खूप अभिनंदन प्रशांत जाधव. आपल्या उत्तम खेळासाठी या ठिकाणी रोख 5,000 रुपये आणि आकर्षक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुढील सन्मान अर्थात या संपत्तीतील उत्कृष्ट पकड आणि ह्या उत्कृष्ट पकडीचा महिला गटातील सन्मान दिला जाणार आहे. रोख 5,000 आणि आकर्षक चषक वितरित करण्यासाठी पुन्हा एकदा मी सर्व आमच्या या ठिकाणी भगिनींना विनंती करणार आहे. आपण हा सन्मान वितरित करण्यासाठी यायचा आहे. उत्कृष्ट पकड महिला गट यामध्ये निश्चितपणे 5,000 आणि आकर्षक चषक सन्मान दिला जातोय. दत्तात्रेय स्पोर्ट्स संघाची हर्षदा पाराटे. प्लीज हर्षदा पाराटे कमान. खूप सुंदर खेळी आजच्या या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण खेळलात आणि उत्कृष्ट पकडीचा आपण मानकरी ठरलेले आहात. एक सुंदर असं या ठिकाणी खेळ आपण रसिक मनासमोर मांडलात आणि म्हणूनच आपल्याला उत्कृष्ट पकडीचा प्रतिसाद दिला जातोय. महिला गटातील हर्षदा पाराटे दत्तात्रेय स्पोर्ट्स पानवे. सुंदर खेळासाठी तदनंतर रवी म्हात्रे सर इकडे ना. तदनंतर पंचक्रोशी कबड्डी स्पर्धा उत्कृष्ट पकड बक्षीस वितरण करण्यासाठी विनंती करणार आहे. निदेश अष्टमकर, महेंद्र लाड आणि वारिक सर आपण उठायचं आहे. या ठिकाणी पंचक्रोशी कबड्डी स्पर्धा उत्कृष्ट पकडीचा सन्मान आपल्या शुभ हस्ते वितरित करायचा आहे. अर्थात रोख 5,000 रुपये आणि आकर्षक चषक आणि या ठिकाणी पंचक्रोशी कबड्डी स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचा सन्मान दिला जातोय. तो म्हणजेच गावदेवी वावे संघाचा श्री महेश गावंड. श्री महेश गावंड आपण यायचं आणि हा सन्मान मात्र आपण स्वीकारायचा आहे. आपण बरोबर लढायांच्या माध्यमातून देखील आपल्या संघाला उंच उंच घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला. त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी हा सन्मान दिला जातोय. आपल्या उत्तम खेळासाठी आपल्या चांगल्या खेळासाठी हा सन्मान श्रीमेश गावंड यांच्यासाठी. खूप अभिनंदन श्रीमेश गावंड. उत्तम चढाया उत्तम खेळ आपला या ठिकाणी निश्चितपणे झाला. तदनंतर जिल्हा स्तर जिल्हा स्तर उत्कृष्ट पकड बक्षीस वितरण करण्यासाठी विनंती करणार आहे. नयन पाटील, मनोज म्हात्रे आपण यायचं आहे. या तुम्ही यांना विनंती करणार आहे जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट पकडीचं वितरण करण्यासाठी. पेटारे आपण देखील या. रोख 5,000 रुपये आणि आकर्षक चषक या ठिकाणी जिल्हा स्तरातील उत्कृष्ट पकडीचा सन्मान दिला जातोय. तो म्हणजेच मरीदेवी धैरण संघाचा दीपक कासारे. कमान दीपक कासारे यायचा आहे आणि आपला सन्मान मात्र आपण स्वीकारायचा आहे. रोख 5,000 रुपये आणि आकर्षक चषक दीपक कासारे. खूप खूप अभिनंदन दीपक कासारे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद डीजे आणि धन्यवाद. पुढील सन्मान अर्थात उत्कृष्ट चढाई. उत्कृष्ट चढाईचा या ठिकाणी सन्मान महिला गट. मी सर्व आमच्या भगिनींना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे बक्षीस वितरण करायचं आहे. अर्थातच उत्कृष्ट चढाईचा सन्मान या ठिकाणी दिला जातोय. रोख 5,000 रुपये आणि आकर्षक चषक महिला गटातून ओमकार वेश्वी संघाची ईशा पाटील. कमाल ईशा पाटील डीजे ऑन. या ठिकाणी ईशा पाटील हिला हा सन्मान दिला जातोय. मी आमच्या सर्व भगिनींना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा बक्षीस वितरण करायचं आहे. अर्थात आदरणीय छोटम शेठ आपण देखील या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यासाठी जायचं आहे. ओंकार विश्वी संघाची ईशा पाटील. सोबत वडील देखील आहेत. वडिलांचा भक्कम पाठिंबा अशा खेळासाठी काही वेळेला मिळतो. त्या वेळेला
तुमचं यश भागामध्ये पडत असतं कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी 5 भाग असतो आणि हा कुटुंब देण्याचं काम या ठिकाणी ईशाचे वडील स्वतः या ठिकाणी हजर आहे. ईशा पाटील ओंकार वेशवी संघाची उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान आपल्याला दिला जातो. खूप खूप अभिनंदन ईशा पाटील. धन्यवाद ईशा पाटील. धन्यवाद डीजे मास्टर. तदनंतर पंचक्रोशी कबड्डी स्पर्धा उत्कृष्ट चढाई बक्षीस वितरण करण्यासाठी विनंती करणार आहे सालाव सरपंच कांबळे सर आणि माजी सरपंच राजा पाटील युवा नेतृत्व राजा पाटील. मी आपणास विनंती करणार आहे वैभवजी घरात आपण देखील यायचं आहे. उत्कृष्ट चढाई पंचक्रोशी कबड्डी स्पर्धा बक्षीस वितरण संकेत ठाकूर आपण देखील यायचं आहे आणि पंचक्रोशीतील उत्कृष्ट चढाईचा सन्मान दिला जातोय तो म्हणजेच जय हनुमान वाघोडे संघाचा अर्थात प्रणव इंदुलकर. कमान प्रणव इंदुलकर. या सुंदर चढाया अगदी शेवटच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिल्या. असा एक जिल्हा स्तरावरील उत्तम खेळाडू अर्थात जिल्हा कबड्डीचं देखील नेतृत्व त्याने केलं होतं असा प्रणव इंदुलकर याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय अर्थात उत्कृष्ट चढाईच्या माध्यमातून जे हनुमान वाघोडे संघाचा खेळाडू आहे. रोख 5,000 रुपये आणि आकर्षक प्रशाद. खूप अभिनंदन प्रणव इंदुलकर. उत्कृष्ट चढाईचे आपण मानकरी ठरलेला आहात. खरा मर्दानी खेळ या ठिकाणी आपण खेळलात. धन्यवाद. तदनंतर पुढील जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट चढाईचा सन्मान हा सन्मान वितरित करण्यासाठी मी अशोकभाई थळे भाऊ बेटारे आणि वाडेकर सर आपण यायचं आहे. या कबड्डी स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट चढाईचा सन्मान रोख 5,000 रुपये आणि आकर्षक चषक आणि या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये चढायांचा झांझावात आपण प्रत्यक्षदर्शी या मैदानावर पाहिला तो खेळाडू म्हणजेच ओंकार वेशवी संघाचा अनुराग शेख. कमान अनुराग शेख. येस डीजे ऑन. अनुराग सिंग कमान फास्ट. जबरदस्त खेळ आपण अनुराग सिंगचा पाहिला. नेत्रदीपक चढाया अंतिम सामन्यापर्यंत निर्धास्तपणे या ठिकाणी चढाया करणारा खेळाडू अनुराग सिंग आपल्या मनाबरोबर हार्दिक अभिनंदन. जिल्हा स्तरावरील आपण खऱ्या अर्थानं उत्कृष्ट चढाईचे मानकरी ठरलेला रोख 5,000 आणि आकर्षक प्रशाद. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद अनुराग सिंग आणि धन्यवाद डीजे मास्टर. तदनंतर सर्वात महत्वाचं वैयक्तिक स्वरूपातील बक्षीस सर्वोत्कृष्ट खेळाडू. या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडूचं बक्षीस महिला गटातून या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे. पुन्हा एकदा आमच्या सर्व भगिनींना विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते तसे सोबत आदरणीय दिलीप शेठ भोईर आपण देखील त्या ठिकाणी जायचं आहे. महिला गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान या ठिकाणी दिला जातोय अर्थात रोख 7,000 रुपये आणि आकर्षक चषक. या ठिकाणी पनवेल संघाची रचना मात्रे डीजे ऑन. रचना मात्रे आपण यायचं आहे. आपण या संपूर्ण कबड्डी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू हा किताब आपण मिळवलेला आहात. स्पोर्ट्स पनवेल संघाची रचना मात्रे उत्तम चढायांच्या माध्यमातून आपण रसिक मनावर खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवलं आणि या कबड्डी स्पर्धेतील अंतिम जेतेपद मिळवलं आणि म्हणूनच आपल्याला हा सन्मानाचा धुरा आपल्या शिरपेच्या मध्ये डोला करतोय स्वर्गात मंडळ यांच्या माध्यमातून पनवेल संघाची रचना मात्रे. बहुत सुंदर जबरदस्त खेळ. धन्यवाद रचना म्हात्रे आणि धन्यवाद मान्यवर. तदनंतर या कबड्डी स्पर्धेतील पंचक्रोशी सर्वोत्कृष्ट खेळाडू किताब आणि या बक्षिसाचं वितरण करण्यासाठी मी विनंती करणार आहे महेश माने अंकुर घरत. मी आपणास विनंती करतोय सुधीर वाडेकर आपण देखील मिलिंद वाडेकर आपण देखील यायचं आहे. यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पंचक्रोशी कबड्डी स्पर्धेतील विनोद पाटील आपण देखील यायचं आहे. पंचक्रोशी कबड्डी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
याचं बक्षीस वितरण करायचं आहे. रोख 7,000 रुपये आणि आकर्षक चषक अर्थात पंचकृषी मधून हा सन्मान दिला जातोय तो म्हणजेच नांदाईचा पाडा या संघातील अर्थात तुषार पाटील. कमान तुषार, जबरदस्त खेळ. कुलकर्णी साहेब आपण पाहिला खेळ, एक जबरदस्त खेळ ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मांडला गेला. असे तुषार पाटील या ठिकाणी येत आहेत. एक उच्च पुरा खेळाडू, कबड्डीसाठी साजेशी अशी शरीरयष्टी ज्यांना धारण केली आणि अशा या शरीरयष्टीचा उपयोग कबड्डी क्षेत्रासाठी खऱ्या अर्थानं करण्यात आला असा तुषार पाटील. मी आदरणीय तुषार होईल आपणास देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी जायचं. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान पंचकृषी विभागातून 64 संघांमधून खऱ्या अर्थानं हिरा अर्थात तुषार पाटील. जबरदस्त खेळ. कुलकर्णी सर चालू कर, हा माईक चालू कर पटकन. या ठिकाणी निश्चितच हॅलो तुषार स्पेशल इंटरव्ह्यू आहे. मी बऱ्याच मॅच पाहतो पण तुला मी सिल्ला पहिला तुला पहिला एवढी एनर्जी येते कुठून? म्हणजे तुम्ही एकटाच असं वाटतं समोर खेळ होतात आणि तुमची ताकद खूप बलाढ्य होती. एनर्जी म्हणजे काय, आता आमचा क्राऊडच आमची एनर्जी आहे. क्राऊडच एनर्जी आहे. मला सांग तुषार, पाठीमागे किती भाकऱ्या चिकन वगैरे खाल्लं? आमचा संघ सर 7 प्लेयर, आम्ही कधीही खेळायला गेलो तरी कधी जेवत नाही, फक्त एनर्जी ड्रिंकसाठी ग्लुकॉन डी पितो. ग्लुकॉन डी में इतनी ताकद आहे, क्या बात आहे. कसं वाटलं तुला इकडे आल्यानंतर एवढ्या मोठ्या लेवलवरती आपण खेळतात? आज खरंच म्हटलं म्हणजे आज छोटम काकांनी जी ही टुर्नामेंट आयोजित केली आहे, खरं तर आम्हाला म्हणजे आम्ही पंचक्रोशीच्या टुर्नामेंटसाठी ही खूपच मोठी टुर्नामेंट आहे. अशी आम्हाला पुन्हा कधी खेळायला भेटेल असं आम्ही भाग्यात म्हणजे कधी सांगू शकत नाही, पण छोटम काका आहे तोपर्यंत पॉसिबल आहे. क्या बात आहे. धन्यवाद कुलकर्णी सर. ग्लुकॉन डी ची फ्री ऑफ चार्ज या ठिकाणी जाहिरात करून टाकली तुषारजीने. धन्यवाद. चला पुढील सर्वोत्कृष्ट खेळाडू हा किताब मात्र या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे आणि हा सन्मान वितरित करण्यासाठी मी राहुल भोईर आपणास विनंती करणार आहे, रवींद्रजी म्हात्रे आपणास विनंती करणार आहे, भालचंद्र पाटील आपण देखील यायचं, अमोल वाडेकर आपण देखील यायचं आहे. आणि या संपूर्ण कबड्डी स्पर्धेतील अर्थात जिल्हास्तर कबड्डी स्पर्धा, प्रौढ पुरुष गट कबड्डी स्पर्धा आणि ह्या कबड्डी स्पर्धेतील सर्वात महत्वाचा पुरस्कार ज्याला संबोधला जातो असा पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि या खेळाडूसाठी रोख 7,000 रुपये आणि आकर्षक चषक. आणि या पुरस्काराचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच जय बजरंग रोहा संघाचा राकेश गायकवाड. कमान राकेश गायकवाड. उत्तम खेळी, सर्वोत्तम खेळी, जिगरबाज खेळाडू, शांततामय खेळामधून खऱ्या अर्थानं या ठिकाणी पराक्रम सिद्ध करणारा खेळाडू, एक योद्धा म्हणून खऱ्या अर्थानं या आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये एक मोठा सन्मान मिळवणारा पोलीस दलातील खेळाडू खऱ्या अर्थानं राकेश गायकवाड. सदक्षणाय फलनिग्रहणाय सज्जनांना खऱ्या अर्थानं संरक्षण देण्याचं काम, दुर्गतांना खेचण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतोय आता पोलीस दलातील राकेश गायकवाड आजच्या कबड्डी स्पर्धेतील अर्थात आपण सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला त्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. रोख 7,000 रुपये आणि आकर्षक चषक. जबरदस्त खेळ राकेश गायकवाड, खूप खूप अभिनंदन. बहुत बढिया. तदनंतर आपण ह्या कबड्डी स्पर्धेचा थँक्यू राकेश. आपण खरोखर अप्रतिम खेळाडू आहात. अनेक IPL मी पाहिलं की या ठिकाणी प्रो कबड्डीचे भरपूर खेळाडू होते, तुम्ही त्या सर्वांचा पराभव करून इथपर्यंत पोहोचलात. कसं वाटतंय आणि हे वातावरण कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वातावरण आहे. शेटनी एवढ्या चांगल्या स्पर्धेचं आयोजन करून आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. अशीच आयोजन पुन्हा करून आम्हाला इथे खेळण्याची संधी द्या अशी इच्छा व्यक्त. जे ब गटातले खेळाडू असतात ना, तुम्ही ए गटातले खेळाडू टॉप लेवलला, त्याच्या त्या मुलांसाठी काय बोलाल तुम्ही? त्यांनी दिवसेंदिवस चांगली मेहनत केली पाहिजे आणि अ गटामध्ये प्रवेश घेऊन आपला खेळ चांगला दाखवला पाहिजे. 2 फरक असतात, मातीचा आणि मॅटचा. त्यामध्ये आपण मातीमध्ये आपण अनवणी पायाने आपण खेळतो, पण मॅटमध्ये आल्यावरती शूज घालणे कंपल्सरी असतं आणि बहुतेक इंजरीचा पण बहुतेक जास्त त्रास मातीमध्ये होतो. तर याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह असतं? सर प्रॅक्टिस केली तर सर्व काही पॉसिबल होऊ शकतो. प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. क्या बात आहे. वाह, टाळ्याचा आवाज होतो या ठिकाणी. धन्यवाद राकेश गायकवाड. खऱ्या अर्थानं
आदरणीय दिलीप शेठ भोईर यांचा देखील आवडता खेळाडू आहे राकेश गायकवाड. खरं तर अभिमानाची गोष्ट आहे, स्वाभिमानाची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातील मॅटवरील कबड्डी स्पर्धेतील आपण सर्वोत्कृष्ट खेळाडूचा या ठिकाणी किताब मिळवला. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवा पुन्हा एकदा राकेश गायकवाड या खेळाडूसाठी अभिनंदन. त्यानंतर आपण अंतिम क्षणाकडे वळणार आहोत आजच्या कबड्डी स्पर्धेतील, अर्थात अंतिम चषक. या आपण तीनही अंतिम जेते पद ज्या ज्या संघाने मिळवलेत अशा तीनही संघांच्या खेळाडूंना आपण व्यासपीठावर निमंत्रित करणार आहोत. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे, आदरणीय दिलीप शेठ भोईर, आता छोटम शेठ तसेच इतर सर्व पदाधिकारी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अंतिम विजेते पदाचं बक्षीस वितरण करायचं आहे. रोख 1,25,000 रुपये आणि आकर्षक चषक. निश्चितपणे मी विनंती करतोय, व्यासपीठावर यायचं आहे. महिला गट डीजे ऑन. या ठिकाणी महिला गट प्रथम क्रमांक कर्नाला स्पोर्ट्स पानवेल. कमान कर्नाला स्पोर्ट्स पानवेल कमान. त्यानंतर कर्नाला स्पोर्ट्स पानवेल महिला गटातील अजिंक्य संघ, ज्याला कोणीही पराभूत करू शकणार नाहीये असा संघ म्हणजे कर्नाला स्पोर्ट्स पानवेल. आपले या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि आपला उत्तम खेळ या ठिकाणी मांडला गेला म्हणून आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. धन्यवाद कर्नाला स्पोर्ट्स पानवेल. त्यानंतर पंचक्रोशी गटातून 64 संघांमधून महाअंतिम विजेता संघ ठरतोय तो म्हणजे नांदाई देवी नांदाईचा पाडा. नांदाईचा पाडा आपण यायचा आहे. स्टेज प्लीज कमेंट. नांदाई देवी नांदाईचा पाडा. सर्व खेळाडू आपण व्यासपीठावर यायचा आहे आणि आपल्या सन्मानाचा अभिमानाचा चषक आपण स्वीकारायचा आहे. नांदाई देवी नांदाईचा पाडा या ना म्हणजे पुष्कळ आपण देखील अजिंक्य ठरलेला आहात. 64 संघांमधून आपल्याला पराभूत करणारा एकही संघ या ठिकाणी आलेला नाही आहे म्हणून आपण खऱ्या अर्थानं अजिंक्य ठरलात. आणि म्हणून या स्पर्धेतील एक मोठा चषक, सन्मानाचा चषक आपण आपल्या क्रीडामंडळामध्ये आपल्या गावामध्ये आपण घेऊन जाणार आहात, ज्याला अंतिम चषक असं देखील नामकरण करण्यात आलं. रोख 1,25,000 रुपये आणि आकर्षक चषक. नांदाई देवी नांदाईचा पाडा. प्लीज या ठिकाणी यायचं आहे आणि या बक्षिसाचा आपण स्वीकार. या ना नांदाई देवी नांदाईचा पाडा. डीजे चालूच राहू द्या. अर्थातच नांदाई देवी नांदाईचा पाडा संघाचे सर्व या ठिकाणी आपण पाहतोय. सर्व खेळाडू आपण यायचं आहे आणि आपल्या या ठिकाणी चषकाचा आपण स्वीकार करायचा. नांदाई देवी नांदाईचा पाडा या संघाचा देखील या ठिकाणी सन्मान केला गेला. त्यानंतर या संपूर्ण कबड्डी स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण क्रिकेट असेल, कबड्डी असेल, एक नामांकित समालोचक अर्थात कुलकर्णी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मित्रांनो, खऱ्या अर्थानं एक माहोल तयार करण्यासाठी जे वक्तव्य जसं हवंय तशा पद्धतीनं आणि 2 लँग्वेज या ठिकाणी मराठी आणि हिंदी या दोन्ही लँग्वेज मधून खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारा आमचा मित्र अर्थात समालोचक कुलकर्णी आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक अभिनंदन. खूप खूप अभिनंदन अर्थात कुलकर्णी सर. त्यानंतर अंकुर घर. ठीक आहे, ओके. त्यानंतर या कबड्डी स्पर्धेतील तिसरा अंतिम विजेता संघ अर्थात जिल्हा स्तरावरील अंतिम विजेता संघ आणि हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी आमच्या सर्व टीमला या ठिकाणी विनंती करणार आहे. रोख रक्कम 1,25,000 रुपये आणि आकर्षक चषक. या संपूर्ण जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमधील
महाअंतिम विजेता संघ होण्याचा सन्मान दिला जातोय तो म्हणजेच जय बजरंग रोहा कमान रोहा संघ डीजे ऑन. जय बजरंग रोहा संघ आपण यायचा आहे आणि हा सन्मान मात्र आपण स्वीकारायचा आहे. दिन खुलास मनानं अधिराज्य गाजवणारा एकमेव रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ अर्थात जय बजरंग रोहा. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत रसिक मनातून. दिमागदार सोहळा रसिक मनासमोर. आपण संपन्न होत असताना Thank you.